साहेब थोडक्यात आता 20 पासून पुढे कसं राहील साहेब मग पाऊस? 20 ते मग 2 सप्टेंबर हो हो. जास्त पाऊस आहे. आणि उत्तर महाराष्ट्राचा जास्त. उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं, लासलगाव झालं, दोडी, सिन्नर, हो हो. मालेगाव, नांदगाव हो. त्या भागात जरा पाऊस कमी आहे. तर काल तिकडे गेल्याच्या नंतर तिकडे एक सांगितलं शेतकऱ्याला, काही चिंता करू नका, 20 ते म्हणलं 2 सप्टेंबर तुमच्याकडे खूप पाऊस पडणार आहे म्हटलं. पुन्हा तळ्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हटलं. हो. पुन्हा एकदा गोदावरी नदीला पूर येणार आहे आणि ते पाणी जायकवाडीला येणार आहे. हो. इकडे पण त्याच्यामुळे मी म्हटलं होतं ना, ह्या जायकवाडी ह्या ऑगस्ट मध्ये 50% पर्यंत जाईल. आज 31 झालंय आणि आता उद्याचा ह्या 10 दिवसाचा पाऊस पडला 2 सप्टेंबर पर्यंतचा, त्याच्यात तळ्याला पाणी आलं आणि त्याच्यात 20% भरून जाणार ते. 50% तर होतं साहेब समज ऑगस्ट मध्ये. ऑगस्ट पर्यंत आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये संपूर्ण भरून जाईल. हो. आता जायकवाडी पण मागील म्हणजे 1-1.5 वर्षापासून भरलेले नाहीये, कारण की मागच्या वर्षी पाऊस कमी होता त्यामुळे. तर हे साहेब हे नक्कीच अंदाज ठरला साहेब, कारण की तुम्ही सांगितलं त्याच्या दिवशी पाऊस संध्याकाळी 4 वाजेपासून सुरू झाला आमच्या इकडे. आणखीन बघा ना, उद्याच्याला बघा ना, 19-20 पासून कसा पाऊस आहे. सगळीकडे जोराचा पाऊस आहे, असा साधा नाही. रानातून पाणी. काल तुम्ही मंठेकडला बघितलं का, त्या नदीला पूर आलता ना काय? हेलसकड नदी नाव माहित नाही लक्षात. तिला पूर होता. तुमचा व्हिडिओ बघितला बघ. आणि रिसोर्टकर मी म्हणलं तर तिकडे सुद्धा पूर आला बऱ्याच ठिकाणी. झालं साहेब, तिकडे पाहिलं तिकडे न्यूज मी रिसोर्टच्या तिकडे. हो. हा. मी स्टेटसला ठेवलं होतं कुठं कुठं पूर आला. हो पाहिलं मी तुमचे स्टेटस पण. तेच म्हणलं साहेबांना एकदा कॉल करून हे सांगा पुढचं विचारा म्हणलं, कारण की तो अंदाज 100% ठरला म्हणलं साहेब. आणि अक्कलकोट तिकडे सुद्धा मी म्हणलो होतं, तिकडे पाऊस. दक्षिण सोलापूर काय झालं, शेतकरी म्हणले आमचं दक्षिण सोलापूरचं नाव घेत नाही. तर मग त्यांना सांगितलं की दक्षिण सोलापूरकर खूप पाऊस पडणार. काल लय झाला तिकडं लिंबूर्णी ते तालुक्यात.